जय महाराष्ट्र भावांनो, केरळ मधली घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असेल. काही लोकांना माहिती असेल तर काही लोकांना माहिती नसेल. केरळमध्ये एक दीपक नावाचा 42 वर्षीय व्यक्ती नेहमीप्रमाणे कापड कंपनीमध्ये कामाला होता. तो नेहमीप्रमाणे बसमध्ये प्रवास करायचा. सिमजाता उस्तफा नावाची एक तरुणी त्या बसमध्ये प्रवास करत होती. तिने असं सांगितलं की त्या दीपकने तिला बॅड टच केले आणि तो व्हिडिओ तिने सोशल मीडियावर टाकला. व्हिडिओ बघितला त्या दीपकने, तेव्हा त्याने आत्महत्या केली. बसमध्ये प्रवास करते तर साहजिक आहे, थोडे धक्काबुक्की तर लागणारच आहे. पण तुम्ही तो व्हिडिओ असा टाकताय की त्याच्यात समोरच्या व्यक्तीची चुकी, तुमची काही चुकी नाही. जर तुम्ही त्या व्यक्ती समोर अशी उभे आणि तो कॅमेरा पण तुम्ही असा दाखवताय, त्या व्यक्तीची काही चुकी नसताना तो व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर टाकताय. त्याच्या कुटुंबाचे लोकनी जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तो कुटुंबाला काय भेटले असेल, त्याच्या घरच्यांनी जो व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यावर काय भेटले असेल. काही व्यक्ती स्वाभिमानाने जगता, त्या व्यक्तींना सोशल मीडियाची जराशी पण कल्पना नसती. ते त्यांचा पोट भरण्यासाठी कामधंदे करत असतात. आणि तुम्ही हा खाली दिलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघत असाल, त्या व्यक्तीची जराशी पण चुकी नाही. उलट ती तरुणी त्या व्यक्तीपाशी जातीये, त्याला असं त्या व्हिडिओ मध्ये दाखवते की त्यांनी तिला टच केलं आणि असं काही प्रकार घडलेला नाही. मी तर एवढंच म्हणतो की या व्हिडिओला लाईक नाही केला तरी चालेल, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि असे काही फेक अफवा लोकांपर्यंत काही लोक पोहोचवत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा.